आता मूर्तीकडे बघितल्यावर आपल्याला एकच वाटेल की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा. अवघा महाराष्ट्र शिवमय व्हावा आणि राजे आपण पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. जर सूर्यनारायण उगवलेच नसते तर आकाशाचा रंग तुम्हाला दिसला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला आले नसते तर हिंदू धर्माला काही. तर हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आयोग तुम्ही मजेत असाल. तर आज आलो आम्ही प्रतापगडावर. तर प्रतापगडावरची पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघत राहा. आता ऐका, हा किल्ला आपण बघण्यासाठी आलो ना, प्रतापगड किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला आहे आणि या गडावर भवानी माता मंदिर आहे. आपल्या राजांचं कुलदैवत आहे भवानी माता. मेन मंदिर तुळजापूरला. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः तुळजापूरला जायचे आणि तुळजापूरच्या पुढे विजापूर लागतं. आदिलशाह बादशाहचं राज्य आहे. त्या काळात छत्रपतींना त्यावेळेला तिथं जाण्यासाठी त्रास होत होता, कारण आदिलशाहचा परिसर आहे आणि त्या एरियात आपले लोक जरी गेले तरी लढाईला तयार राहायचं. लढाईमध्ये काय व्हायचं, आपले लोक कमी आणि ते मारले जायचे. या भवानी मातेसाठी छत्रपती शिवाजी राजांनी हा प्रांत निवडला. याचं नाव आहे जावळी. जावळीचं खोरं ते जंगल आहे साताऱ्यापासून रायगडापर्यंत. त्या जावळीचा राजा चंद्रराव मोरे, मोऱ्यांची जावळी. आणि मोरे हे मराठा सरदार होते. आदिलशहाचे गुलाम. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मोऱ्यांना समजवलं की आपण मराठे आहोत, एकत्र या, स्वराज्य वाढवा. पण जावळीचे मोरे हे गद्दार निघाले. यांनी महाराजांना साथ नाही दिली. त्याच मोऱ्यांनी राजांना सांगितलं ही जावळी आमची आहे, राज्य आमचं आहे, आम्हीच राजे आहोत, तुम्ही कसले राजे, तुम्हाला राज्य दिलं कुणी आणि तुम्ही कसे राजे झालात. मग त्यावेळेला तर युद्ध झालं. आपल्या छत्रपती शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांवर लढाई केली. ते जावळीचे मोरे घाबरले, पळून गेले आणि रायगडला सापडले. रायगडाचं जुनं नाव येतं रायरी आणि रायरीवर मोरे लपून बसले. आपल्या महाराजांनी 3 महिने हा रायरीचा डोंगर लढाई करून जिंकला आणि छत्रपती शिवरायांनी जावळीच्या मोऱ्याला मारलं. जावळी ताब्यात आली. याच जावळीमध्ये हा किल्ला बांधला. आता हा डोंगर होता, त्याच वेळेला याचं नाव होतं ढोरप्याचा डोंगर. याच डोंगरात पहिले लोक गाई म्हशीला घेऊन यायचे. गाई म्हशींना आपण मराठीत काय म्हणता, गुरं ढोरं, आणि याचं नाव ढोरप्याचा डोंगर आहे. आता जो गड आपण बघणार आहे हा प्रतापगड 2च वर्षामध्ये बांधलेला आहे. हा किल्ला बांधायला सुरुवात झाली 1656ला. 1658ला पूर्ण केला. या गडाला तटबंदी किती आहे, 5 किलोमीटर. 52 एकर किल्ला आहे आणि गडाचे आर्किटेक्ट शिल्पकार त्यांचं नाव आहे मोरोपंत पिंगळे. त्यांनी हा किल्ला बांधला. किल्ला तर बांधून झाला, पण किल्ला बांधल्यानंतर आदिलशहाची आई बडी बेगम ही भडकली. हिने काय केलं तर पैजेचा विडा लावला विजापूरला. जो कोणी शिवाजीला पकडून माझ्या समोर आणेल त्याला मी अर्ध राज्य देईल. आपल्या राजांना मारण्यासाठी अफजल खानाने विडा उचलला. तो अफजल खान त्यावेळेचा राक्षस होता. त्याच्याकडे एवढी ताकद, तो एकटा हत्तीला ढकलायचा, पहार वाकवायचा, जेवायला बसला तरी बोकड खायचा. 7.25 फुटाचा होता तो. त्या अफजल खानाने दरबारात जाऊन पैजेचा विडा उचलला. अख्ख्या दरबारासमोर काय बोलला तर सिवा तर पहाडी चुवा, मीच त्याला घेऊन येतो. अफजल खान निघाला. दरबार खुश झाला. आदिलशहाची आई बडी बेगम खुश झाली. त्याच बडी बेगमने आपल्या राजांना मारण्यासाठी अफजल खानाला तर सैन्य दिलं. अफजल खानाचा अफाट सैन्य. या अफजल खानाला एक हत्ती पण दिला. या हत्तीचं नाव आहे फतेह शिकस्त. अफजल खानाचा जो हत्ती होता हा लढाईमध्ये जिंकणारा होता. अफजल खान लढाईला निघाला, हत्तीवर बसून आला, अर्ध्या वाटत गेला, हत्तीच मेला, अपशकून झाला तो. अफजल खानाची आवडती पत्नी ती खानाला सांगू लागली लढाईला जाऊ नका, जीवाला धोका आहे. अफजल खानाने काय केलं, बायकोच्या कानफाडीत मारली, तिला जागीच ठार मारलं. त्या खानाला बायका होत्या 64. त्याच अफजल खानाने सगळ्या बायका विजापुरी मारल्या. विजापुरामध्ये एक गाव आहे, त्याच गावात 60 कबर म्हणून त्या गावाचं नाव आहे. सगळ्या बायकांना दफन करून आला. तो अफजल खान इतका क्रूर, स्वतःच्या बायका मारून आला. येताना स्वराज्यावर चालून आला, आपली मंदिरं पाडली, गावाच्या गावं उद्ध्वस्त झाली, आया बहिणींची आबरू काढली. तो अफजल खान चालून आल्यानंतर
त्याला रोखणार कोण? म्हणून छत्रपती शिवरायांनी आपल्या महाराजांनी जावळी निवडली. जावळी म्हणजे हे जंगल. ते या जंगलात अफजल खान किती लोकांना घेऊन आला तर आपण त्याला गनिमी काव्यात मारू. महाराज किल्ल्यामध्ये अफजल खानाला भेटायला इथं तयार झाले आणि अफजल खानाची भेट या गडाच्या पायथ्याशी झाली. तो अफजल खान ज्या वेळेला इथपर्यंत आला तो वाईला थांबला. महाबळेश्वरच्या पुढे लागतं वाई आणि अफजल खान 12 वर्ष वाईचा सुभेदार होता. त्याला जावळीची खडानखडा माहिती होती. तो अफजल खान वाईला थांबला आणि त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी महाराजांकडे आला आणि राजांनी खानाला सांगितलं की आम्ही घाबरलो, खानाला सांगा की सगळे गड देऊ, फक्त जावळीत भेटायला आहे. त्यावेळेला अफजल खानाला इथंच का आणलं? महाराज तर मैदानात गेले नाही कारण त्यांच्याकडे सैन्य नाही. आपण मैदानात उतरलात तर आपल्याकडे सैन्यच नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला या जावळीवर बोलवलं. त्या गडाच्या बरोबर खाली समोर ती जागा आहे बघा, त्या जंगलात पत्र्याचं घर दिसतंय का, लाल पत्रा कळस आहे, ही अफजल खान कबर आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाबरोबर भेट झाली. ती भेट कधी झाली तर 10 नोव्हेंबरला 1659 वार गुरुवार दुपारी 2 वाजता. आणि आपल्या छत्रपती शिवरायांची उंची आहे 5.5 फूट. अफजल खान धिप्पाड होता 7.25 फुटाचा. त्याला भेटण्यासाठी महाराज तर किल्ल्यावरून निघाले, पण जाताना आपल्या रस्त्यात जे काही लोक होते त्यांनी महाराजांना अडवलं की राजे लढाईला आपण जाऊ नका, आपल्याला दगापटका होऊ शकतो आणि आपलाच दगा झाला हे राज्य चालवणार कोण, स्वराज्याचा वाली कोण. मग आपल्या महाराजांनी मावळ्यांना एकच सांगितलं की अफजल खान मला मारून या गडावर जरी आला तरी गड तुम्ही राखा, स्वराज्य राखा आणि आपल्या पाठीशी जिजामाता आहेत. ज्यावेळेला महाराज किल्ल्यावरून निघाले ते जाताना आपल्यासोबत 10 लोक घेऊन गेले. राजांचे 10 अंगरक्षक होते आणि महाराजांचे वकील, त्यांचं नाव आहे गोपीनाथ पंत बोकील. आपल्या महाराजांचे अंगरक्षक कोण तर जीवा माले, दुसरे संभाजी कावजी कोंडाळकर, तिसरे एसाजी कंक, कोंडाजी कंक, काताजी इंगळे, सूर्याजी काटके, विसाजी मुरंबक, संभाजी करवर, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम. मग आपल्या राजांकडे तर मुसलमान पण होते. ज्यावेळेला महाराज किल्ल्यावरून निघाले पूर्व तयारी झाली. आपल्या महाराजांनी आपल्या मावळ्यांना या जंगलात पसरवलं. या गडाच्या खाली बघा घनदाट झाडी, या झाडीत आपले मावळे लपून बसले होते आणि अफजल खानाच्या सैन्यावर बारीक नजर होती. अफजल खान तर भेटीच्या जागेवर आला, शामियानात आला, पण त्याच्यासोबत कोण कोण आलं तर त्याचा मुलगा फाजल खान, खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा. ज्यावेळेला आपले महाराज हा किल्ला उतरून आले त्याच वेळेला अंगामध्ये जिरेटोप, चिलकत आणि हातामध्ये तर वाघनखं होते. महाराज पूर्व तयारीनिशी गेले आणि अफजल खानाच्या समोर उभे राहिले. तो अफजल खान आपल्या महाराजांना बघून हसत होता, कारण तो धिप्पाड होता आणि त्याला असं वाटत होतं की सिवा तर पहाड का चिवा, हा आपल्याला काय मारणार. या अफजल खानाने जेव्हा आलिंगन केलं त्यावेळेला दोन्ही हात पुढे केले, आओ सिवा हमारे गले मिलो, आणि शिवाजी राजे खानाच्या मिठीत गेले. अफजल खानाने दगाच केला. महाराजांची मान आपल्या डाव्या बगलेत पकडली आणि वर्ण कट्यारीचा वार केला. ही कट्यार महाराजांच्या पाठीत लागली. अंगावर चिलकत महाराज वाचले. खानाचा वार फुका गेला आणि अफजल खानाने दुसरा वार केला. शिवाजी राजांच्या डोक्यावर वार झाला. डोक्यावर होता पोलादी जिरेटोप. आपले छत्रपती शिवाजी महाराज तिकडे वाचले आणि अफजल खानाचं त्यांनी पोट फाडलं, कारण हातात तर वाघनखं होते. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला तो अफजल खान मोठ्याने ओरडला, दगा झाला, अल्लाह मुझे बचा लो. याचा आवाज ऐकून सय्यद बंडा महाराजांवर चालून आला. राजांचे अंगरक्षक होते जीवा माले, त्यांनी या सय्यद बंडाचा हात वरच्यावरच उडवला. इकडे म्हण पडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. अफजल खान तर पळाला. त्याला उचलायला 12 लोक होते. अफजल खानाकडे केवढी ताकद आहे, 12 लोक त्याला उचलायला होते. त्या अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि त्यांनीच महाराजांवर तलवार मारली. तलवार राजांच्या कपाळावर लागली, पण राजांनी त्यांना अडवलं की आपण ब्राह्मण आहात, आमच्यावर तलवार का चालवता, आम्ही तुम्हाला मारू शकत नाही. हे कृष्णाजी पंत ऐकायला तयार नाही. त्यांनी महाराजांवर पुन्हा तलवार मारली, पण राजांनी स्वतःचं रक्षण केलं आणि कृष्णाजी पंत मारला. अफजल खान पळाला. त्याला पकडायला
आपले संभाजी कावजी कोंडाळकर धावले होते. ते संभाजी कावजी कोंडाळकर म्हणजे महाराजांचे दुसरे अंगरक्षक होते. त्यांनी अफजल खानाला जाताना पाहिलं आणि त्यांच्या हातातली तलवार त्यांनी 12 लोकांचे पाय कापले. खानाचं मुंडकं धडापासून वेगळं केलं. हे मुंडकं कापून या गडावर आणलं होतं. ते संभाजी कावजी कोंडाळकर होते. आणि गडाच्या वर बघा भगवा फडकतो. अफजल खान वध झाला आणि छत्रपतींनी अफजल खानाला मारून त्याचं मुंडकं किल्ल्यावर लटकवलं. तोफांचा आवाज झाला. गडाच्या खाली सैन्य उसळलं. अफजल खानाची फौज या जंगलात कापून काढली. गडाच्या खाली कोयना नदी, कोयनेच्या काठावर जावळीच्या ओठावर ही मोठी लढाई झाली. अफजल खानाला मारणं काही सोपं काम नाही. त्याला मारून आपल्या महाराजांनी जो इतिहास रचला याला आपणच म्हणतो महाराजांचा पराक्रम किंवा प्रताप म्हणून याला मोठं नाव आहे. प्रतापगड. जे अफजल खानाला मारून महाराजांनी जो प्रताप मिळवला त्यामुळे याला मोठं नाव झालं. आता गडाच्या समोरच ती कबर आहे पण बंद आहे. कबरच्या जरा खाली बघा रस्त्यामध्ये घरं दिसतात. अफजल खानाची या जागेवर पूजा करायचे लोक. तो काही देव नाही, हा शत्रू होता स्वराज्याचा. महाराजांनी त्याला मारून त्याची कबर बांधली. पण आताच्या लोकांनी कबर वाढवली आणि त्याचीच पूजा करायची. मग तिकडे वाद झाला. 2002 पासून कबर बंद आहे. ती कबर आपल्याला बघायला भेटत नाही. आता आपल्या मागे बघा लहान गुफा दिसते. ही गुफा आहे ना मोठी होती. हा रस्ता कोणी बांधला? गव्हर्नमेंटनी. हा रस्ता बांधल्यामुळं ही गुहा तोडलेली आहे. ती गुफा 10 ते 15 फूट आत आहे, जास्त लांब नाही. ज्यावेळेला महाराज किल्ल्यावरून उतरले अफजल खानाची भेट झाली. तो भेटीचा दिवस आहे 10 नोव्हेंबर 1659. मग त्याच दिवशी इथं 40 मावळे लपले होते. त्यांना माहीत होतं की अफजल खान कपटी, तो आपल्याला दगाफटका करणार आणि गडावर चालून येणार. मग गडाच्या रक्षणासाठी तयार केलेली गुफा होती आणि गुफा आता तोडल्यामुळे ती बंद झाली. आणि त्यावेळेला महाराज तर खाली उतरले होते खानाला भेटायला. मग तो जो रस्ता होता तो हा रस्ता नाही, हा रस्ता आहे बघा. ही पायवाट बघा. याच पायवाटेने आपले महाराज अफजल खानापर्यंत गेले होते. म्हणजे भेटीला खाली उतरले ना ते या जंगलातून, या डोंगरातून. तर त्यावेळेला हा सगळा जंगलाचा परिसर होता. आता जंगल कमी झालंय कारण आपण सगळ्यांनी तोडलेलं आहे. आता इकडनं जरा वर बघा. तिथे समोर बघा 2 भिंती दिसतात. तिकडे दरवाजा आहे. लांबून बघताना दोन्ही भिंती एकच वाटतात. गडाचा दरवाजा दिसून येत नाही. शत्रू गडाच्या खाली जरी आला तरी दरवाजा त्याला दिसू नये म्हणून तसा बांधलेला आहे. त्याला आपण काय म्हणता? गनिमी कावा. आता आपण त्या दारापर्यंत चला, तिथे पुढे माहिती. I love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up, it's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. It's mind over everything. And when I feel like this, I'm immortal. 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 गडाच्या दारातून किल्ल्याकडे वरती आलो. पण समोर बघा तो झेंडा लावलेला बुरुज दिसतो आपल्याला. हा टेहळणी बुरुज आहे. या गडावरनं नजर ठेवायची ती जागा आहे. आपल्या गडाला बुरुज आहे 4 दिशेला. हा पहिला, याचं नाव आहे टेहळणी बुरुज. आणि दुसरं एक नाव आहे ध्वज बुरुज. आणि अजून एक त्याला नाव आहे अफजल्या बुरुज. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध गडाच्या पायथ्याला केलेला आहे. याच गडाच्या खाली अफजल खान मारला. पण त्याला मारल्यावर त्याचं मुंडकं काढून इकडे लटकवलं होतं म्हणून त्याला नाव आहे अफजल्या बुरुज. पण त्याचं मुंडकं या गडावर नाही, हे राजगडावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या राजमाता जिजाऊ. त्यांना दाखवण्यासाठी अफजल खानाचं मुंडकं घेऊन गेले. त्या अफजल खानाचं मुंडकं राजगडाच्या बाले किल्ल्यात दफन केलेलं आहे. मुंडकं राजगडावर, बॉडी इकडेच. कबर झाले 2. अफजल खान तर एकच होता पण कबर 2 बांधलेले.
आणि महाराजांनीच ती कबर बांधली. कारण जिजामातेचा तसा आदेश होता की शिवाजी राजे तुमचं वैर संपलेलं आहे. अफजल खान तर मारलात पण तो मेला आता, पण त्याची कबर बांधली. मग कबर तर गडाच्या खालीच आहे, पण त्याच जागेवर अतिक्रमण वाढलं, लोक राहायला लागले, त्याची पूजा व्हायची, त्यामुळे ती कबर आता बंद झाली. आपल्या गडाचं बांधकाम जे आता चाललंय त्याच्यासाठी आणलेली मशीन आहे. ही इलेक्ट्रिक आहे. याच्यामध्ये चुना गुळ बारीक केला जातोय. पूर्वीच्या काळी मशिनरी नव्हत्या. आपण तर त्या बुरुजावरती गेलात तर तुम्हाला तिकडे जाती दिसतात. त्या बुरुजांवरती मोठी मोठी जाती आहेत. मग त्या काळात मावळे त्याच्यामध्ये चुना गुळ बारीक करायचे, नाहीतर त्यावेळेला दगडाचा घाणा होता, त्याला बैल जोडी लावून फिरवत होते. आणि आपल्या मावळ्यांनी हा किल्ला 2 वर्षात तयार केला. आज आपल्या काळात बघा, साधी बिल्डिंग 2 वर्षात होत नाही, आणि जर कोणी बांधली तर 100 वर्ष राहणार नाही. किल्ला बांधला त्याला 400 वर्ष झाले. आणि गडाचा हा बुरुज पडला होता मागे, त्याला बांधायला गव्हर्नमेंटला 5 वर्ष लागली. महाराजांनी अख्खा किल्ला बांधलाय 2 वर्षामध्ये. आता जो बुरुज तुम्ही बघताय हा बांधण्याला आहे, म्हणजे पहिला पडलेला होता. आणि त्याच्यावर आपला भगवा फडकतो, स्वराज्याची निशाणी आहे, आपल्या मराठ्यांची शान. प्रत्येक किल्ल्याला भगवाच पाहिजे. अफजल खान वधानंतर तोफांचा आवाज झाला होता. याच तोफा इथं वाजल्या आणि गडाच्या खाली सैन्य उसळलं. गडाच्या खाली अफजल खानाचं 12,000 सैन्य मारलं होतं. एवढी मोठी लढाई एका दिवसात. आपल्या मावळ्यांचा तो पराक्रम बघा. अफजल खानाला ठार मारलं. त्याला मारल्यावर सैन्यच हादरलं, कारण सैन्य मागच्या मागे पळाले. अफजल खान मेला आणि सैन्य पण मारलं. त्यावेळेला आदिलशाही गप्प बसली, कारण आदिलशाहाला दहशत होती छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि आपल्या मागेन बघा एक दरवाजावर हा राजमार्ग होता. छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावर जर आले तर आपले लोक त्यांना गडावर नेताना पालखीनं न्यायचे. पण राजे ज्या पालखीतून जाणार त्यांना जाण्यासाठी हा राजमार्ग होता. आता रस्ता बंद आहे, कारण आपण कुणीच महाराजांची बरोबरी कधीच करू शकत नाही. मग तो रस्ता सगळ्यांसाठी बंद केला. आणि इथून समोर बघा एक चोर वाट आहे गडाच्या खाली निघायला. समजा कोणी शत्रू किल्ल्यावर चालून आला तर आपल्या मावळ्यांनी या रस्त्यांनी उतरा. त्यावेळेचे मावळे दरी डोंगरावर चालायचे. आत्ताचे कावळे इकडनं जर गेलात तर पाय घसरता आणि डायरेक्ट दरीत. म्हणून तो रस्ता आपल्याला बंद करावा लागला. आणि तिथे वर बघा दीपमाळ आहे. आपल्या भवानी मातेचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला नवीन गॅलरी आहे. नगारखाना. या जागेवर पहिले लोक नगाडे वाजवायचे. शत्रू आला की नगाड्यांचा आवाज द्या, गडावरचे लोक सावध करा. आणि आपल्या गडावरती आजही लोक राहतात. हे आपले मावळे, त्यांचे वंशज आहेत. मग गडाला जी तटबंदी आहे ना, याच तटबंदीला आपले सैनिक दिवसभर चालायचे. आता आपण किल्ल्यावरती पायऱ्या चढतानाच थकतो, मग या गडाला तटबंदी तर 5 किलोमीटर आहे. म्हणजे एवढा परिसर त्यावेळेला दिवसभर चालत होते. आपल्या गडावर आहे ना पाण्यासाठी 4 तलाव आहेत. किल्ला तर बांधायचा आहे, पण दगड पाहिजे होता. हा दगड बाहेरचा आणला नाही, हा डोंगर कापला, ह्याच्यातले दगड वापरले. आणि त्यांना 2 फायदे झाले. प्यायला पाणी, गडाला दगड. आता जे तलाव आपण बघता हे 10-15 फूट खोल आहे. कारण पावसामध्ये आता वरती बघा लाल माती दिसते, हे कोसळलेलं आहे. दरड पडल्यामुळं ह्याच्यामध्ये झाडं आणि माती भरपूर आहे. त्याच्यामध्ये तो गाळ साठला आणि तलावातलं पाणी खराब झालं. आपल्या गडावर अजून 3 तलाव आहेत आणि वरती पाणी भरपूर आहे. गडावर लोक राहतात, प्यायचं पाणी वर आहे. डोंगरात विहीर आणि विहिरीत पाणी. एवढ्या उंचावर विहीर आहे, आजही त्यात पाणी आहे. प्यायला पाणी वरती मिळतंय. मग गडावरती महाराजांच्या काळात किल्ला बांधल्यानंतर लोक राहिले, त्याच त्या पिढ्या राहतात. आता ही पाईपलाईन बघा गडाच्या खालून आली. या गडाच्या खालती एक छोटंसं गाव आहे. गावाचं नाव आहे पारगाव. आणि त्यावेळची ती बाजारपेठ होती. जसं तुम्ही रायगड बघायला जाल त्या रायगडावरती वरती बाजार भरायचा, घोड्यावर बसून लोक बाजार करायचे. तसं आपले मावळे या जंगलातनं चालत जायचे आणि गडाच्या खालनं बाजार आणायचे. आता आपण या भवानी मातेच्या मंदिरापर्यंत आलात. आपण लोक भवानी मातेची घोषणा देतो, जय भवानी जय शिवाजी. त्याच भवानी मंदिरात आज आपण उभे आहात. आत गेल्यानंतर भवानी मातेची सगळ्यांनी मूर्ती बघा. पण मूर्ती कशाची आहे? शाळीग्राम दगडात. हा शाळीग्राम दगड आहे, सोनाराकडे असतो. आपण जर कधी सोनाराकडे गेला तर त्याच्या वाटीत काळा दगड असतो. त्याच्यावरती ते सोनं घासलं जातं. खरं की खोटं हे त्यांनाच कळतं, म्हणून त्याला म्हणतात कसोटी दगड. आणि हा दगड आहे नेपाळचा. नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी, तिकडनं आणलेला तो दगड आहे.
आणि मूर्तीचे शिल्पकार होते बंबाजी नाईक पानसरे. त्यांनी घडवलेली मूर्ती आहे. आपल्या भवानी मातेला 8 हात आहेत, अष्टभुजा, 8 हातांची तुळजा भवानी. या देवीची स्थापना झाली 1661 साली अफजल खान वधानंतर. कारण अफजल खान येते वेळी मंदिर पाडत आला, मग त्याला महाराजांनी अगोदर त्याला मारलं आणि देवीची स्थापना नंतर झाली. मग याच भवानी मातेला शिवाजी महाराजांनी प्रार्थना केली, आई जगदंबे, लढाईत मला यश मिळू दे. मी खानाला मारीन आणि 32 जाताचा बोकड तुला अर्पण करीन. पण राजांनी अफजल खान मारला आणि 32 जाताचा बोकड अर्पण केला. आता 32 जाताचा बोकड तुम्ही बघितलाय का? तर त्यावेळेचा अफजल खान हा 32 जातांचा बोकड होता. त्याच अफजल खानाचा बळी महाराजांनी दिला होता या स्वराज्यासाठी आणि आई भवानीसाठी. मग आतमध्ये तुम्ही गेलात तर भवानी माता मूर्ती दिसते. त्याच्या समोर बघा काचेचा बॉक्स आहे. त्याच्या आतमध्ये एक शिवलिंग ठेवलेलं आहे आणि ते स्फटिकाचं आहे, क्रिस्टल आपण म्हणतो. आपले छत्रपती शिवाजी महाराज रोज सकाळी शंकराची पूजा करायची आणि महाराज तर शिवभक्त होते. त्या शंकराची पूजा दर वेळेला महाराज करत होते. पण प्रत्येक लढाईला जाताना शिवाजी राजे एकच बोलायचे, हर हर महादेव. शिव गर्जना केल्याशिवाय आपले मराठा सैनिक हे पुढेच जात नव्हते. आतमध्ये एक तलवार बघणार आपण. ही तलवार आहे स्वराज्याच्या 4थ्या सेनापती. पहिले सेनापती होते आपले, त्यांचं नाव आहे मानकोजी दहातोंडे. दुसरे नेताजी पालकर होते. तिसरे प्रतापराव गुजर आणि चौथे हंबीरराव मोहिते. या अफजल खानाच्या युद्धात 600 लोकांना त्यांनी ठार मारलं होतं हंबीररावांनी. मग त्यांची इथं तलवार आहे आणि तलवारीच्या वर हे नाव लिहिलेलं आहे, मोडी लिपीत नाव आहे कान्होजी हंबीरराव मोहिते. आणि त्याच तलवारीला 6 स्टार आहेत. पहिला असा रिवाज होता की 100 लोक एका मावळ्यानी जर लढाईला मारली तर त्यांच्या तलवारीवर एखादा स्टार मिळेल, म्हणून तलवारीला 6 स्टार इनाम झाले, कारण 600 लोक मारली म्हणून. आत गेल्यानंतर तलवार दिसते, त्या तलवारीच्या पात्याला बघा 3 स्टार आहेत, पाठीमागे 3, टोटल 6 स्टार. आणि हे दगडांमध्ये बांधलेलं मंदिर जे आपण बघता हे जुनं मंदिर आहे. हे बाहेरनं नवीन वाढवलं. हा सभा मंडप झाला, ते आत्ताच्या बांधकामात आहे. छत्रपती शिवाजी महाराज या गडावर यायचे, पण कुठे राहत होते तर रायगडला. रायगड आपली राजधानी आणि रायगडापासून प्रतापगड जवळ आहे, 65 किलोमीटर आहे. मग महाराजांचं वास्तव्य रायगडला जास्त झालेले. आणि आपल्या गडावरती महाराज राहिले कधी तर अफजल खान भेटीचा तो काळ होता, त्याच काळात महाराज इकडे राहिले होते. म्हणजे महिना 1.5 महिना महाराज इकडे राहिले होते. आता इकडे समोरच बघा लहान मोठ्या तोफा लावलेत. आपले सैनिक या तोफा खांद्यावर घेऊन चालायचे. तेव्हाचे लोक होते, त्यांच्याकडे ताकद होती, ते हातात धरा नाहीतर खांद्यावर धरा. आताचे लोक एकच करतात, आपल्या हातापायावर पाडतात. त्यांना बांधून ठेवावं लागलंय, कारण त्याचं वजन जास्त आहे, ते लोखंडी आहे. आणि 3 नंबरला पहार लावली, ती दगड फोडायची पहार. ती पहार एकदा बघून घ्या, आपल्या घरामध्ये असते ना त्याच्यापेक्षा फार वेगळी आहे. आणि तेव्हाचे लोक त्याला उचलायचे, पण त्यावेळेचा अफजल खान या पहारेला वाकवायचा. एवढी त्या अफजल खानाकडे ताकद. पण त्याच अफजल खानाला आपल्या महाराजांनी फाडला होता. म्हणजे आपल्या महाराजांची ताकद आदिलशाहला कळाली होती. मग या अफजल खानाला मारल्यावर या जावळीवर परत कुणी आलं नाही, कारण महाराजांनी जावळीतच खान मारला. परत जावळीच्या नादाला कुणीच लागलं नाही. आता आपण मंदिर बघून या. वरती राहायचे. मेन किल्ला तो, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, बाले किल्ला. आणि बाले किल्ला हा लहान आहे. याच्या आतमध्ये राजांसाठी राजवाडे, धान्याचे कोठार, घोड्याचे तबेले, शस्त्र साठा आणि दरबार होता. मग गडाच्या वरती ती मेन जागा म्हणून बाले किल्ला वर बांधलेला आहे. तो गडाच्या आतमध्ये असतो. आता गडाच्या आतली जागा ही आहे आणि किल्ल्याची उंच जागा पण तीच आहे. मग गडाच्या वरून आजूबाजूला सगळे डोंगर दऱ्या आपल्याला वरनं दिसतात. आता आपण फक्त 50 पायऱ्या वरती चला आणि डाव्या बाजूला शंकराचं मंदिर आहे, तिकडे आपण आता माहिती घेऊया.
चालू झालं आणि पिंड सापडली म्हणून शंकराचं मंदिर इकडे, भवानी मातेचं मंदिर आहे खाली. आणि ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला निघाले, पूर्व तयारी झाली, त्यांनी याच शंकराला रुद्र अभिषेक केला होता. यांची इच्छा होती की अफजल खानाला मारायचं, त्याला मारलं आणि इच्छा पूर्ण झाली. म्हणून मंदिराचं नाव आहे इच्छापूर्ती मंदिर. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the monster out of my head, under my bed. Think you're something out of my nightmares. Seen it right. आणि त्याच्या मागं बघा गोल राऊंड आहे, भवानी बुरुज आहे तो. हा झेंडा लावलाय तो पहिला टेहळणी बुरुज झाला, हा दुसरा भवानी बुरुज. आणि त्या बुरुजाच्या आत खड्डा आहे, पाण्याचं तलाव आहे तिकडे. आता त्याच्या वरचा बाजूला तट जो आहे ना तो पडलेला आहे, त्यामुळे वरनं कोणी चालत जात नाही. आणि समोर बघा आपल्या 2 डोंगर दिसतात, दिसले का? सगळ्यात शेवटला 2 डोंगर आहेत. हा किल्ला आहे आपला, त्याचं नाव आहे मकरंद गड. त्या गडावर लोक चालत जातात, 21 किलोमीटर आहे. पण ट्रेकिंगसाठी लोक त्या गडावर जातात चालत चालत, तसं गाडी जात नाही. आणि बाजूला हे सर्व डोंगर होते, सह्याद्री पर्वत. आता इथलं जंगल फार कमी झालंय, त्या काळात याच्यापेक्षा घनदाट जंगल होतं. सूर्याचा किरण तर पडतच नव्हता. आणि या जावळीमध्ये शत्रू जर आला आणि त्याला आपले सैनिक गनिमी काव्यातच मारायचे. काय करायचे तर फसवायचे, त्या जंगलाकडे आणायचं आणि त्यांना अडकवून मारायचं. आता इथनं खाली उतरायला बघा चोर वाट आहे खाली उतरायला. चला पुढे. किल्ला होता आणि आता आपण वरती आलोय म्हणजे बाले किल्ल्याला. आता हा छोटासा किल्ला, जर मोठा किल्ला जिंकून शत्रू वरच्या किल्ल्याकडे आला तर आपल्या मावळ्यांनी त्यांना फसवायचंय. या चोर रस्त्याने उतरा, त्यावेळेला लोक दरीत उतरायचे, त्यांना सवय होती. आता आपण त्या दरवाजा जाऊन आलात, खालती बघितलं असेल ना, तिथे जाळी लावलेली आहे. मग तिथनं खाली ते लोक उतरायचे. आता पावसामध्ये काय झालंय, तो रस्ता वाहून गेलाय, म्हणजे तो रस्ता शिल्लक राहिला नाही. मग त्यावेळेचे लोक तिथनं उतरायचे आणि खालच्या गडावर निघायचे. मग त्या काळातले मावळे तसे जायचे, त्यांना सवय होती. आत्ताचा मावळा जर आपला गेला, इथनं जर घसरला तो खालच्या गडावर जात नाही, सरळ वरती जातो. आता आपण बघितलं असेल ना, शिक्षा द्यायची जागा. या गडावर जर कुणी गद्दारी केली तर त्या माणसाला इकडे घेऊन या आणि त्याचे हातपाय बांधा, त्याला पोत्यात भरायचा आणि दरीत लोटायचे. म्हणून त्याचं नाव आहे कडेलोट. या गडावर कडेलोट कुणाचाच केला नाही, कारण आपल्या महाराजांकडे जी माणसं होती ही महाराजांना साथ देणारी होती. मग त्यावेळेला एकच गद्दार झाला, खंडोजी खोपडे, त्यामुळे त्याला कुणाला बाकी नंतर फेकलं गेलं नाही. या गडावर ना खाली जे दिसतं आपल्याला, ही पूर्ण दरी आहे आणि ती किती खोल असेल, 1800 फूट. आता तिकडे जंगल कमी झालंय, त्यामुळे दरी आपल्याला तेवढी वाटत नाही. आता आपण इकडे पुढे जाणार, ही गडाला तटबंदी, त्याच्यावरनं आपले मावळे गस्त घालायचे. आणि त्या तटबंदीला त्या छोट्या खिडक्या आहेत बघा, तोफा मारायचे, तोफा मारायला, बाण मारायला. मग त्यासाठी त्या बनवलेल्या खिडक्या होत्या. चला पुढे. त्यांचं स्मारक आहे ना, याच जागेवरती त्यांचा राजवाडा होता आणि महाराज इथंच राहत होते. पण त्यांचा वाडा इंग्रज लोकांनी पाडला. 1818ला इंग्रज आले. आपल्या छत्रपतींची आठवण किल्ल्यातच नाही, म्हणून त्यांची आठवण म्हणून हे स्मारक इकडे बांधलेलं आहे. हे कधी बांधलं? 1957ला. हे बनवलं कुठे? मुंबईला. विले पार्ले, रामचंद्र, पांडुरंग कामत त्या मूर्तीचे शिल्पकार आहेत. त्यांनी तयार केलेली मूर्ती आहे आणि मूर्ती आहे पंचधातूची. आणि ती इथे आणताना एवढ्या उंचावर कशी आणली तर 4.5 टन या मूर्तीचं वजन आहे. हे 4.5 टनाची मूर्ती इथपर्यंत घेऊन आले, ते पण 17 भागात, ते 17 पार्ट इथं आणून जोडलेले. आता मूर्तीला बघताना आपल्याला ती नवीन वाटते. आता मूर्ती आपण बघताय ना, असं वाटेल आपल्याला आत्ता बसवलेलं आहे, पण मूर्तीला बसून एवढी वर्ष होऊन गेली. पण आजही ती मूर्ती आपल्याला छान दिसते. आणि मूर्तीमध्ये बघा, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची उंची लहान आहे, 5.5 फूट. आणि आपल्या महाराजांचे जे घोडे होते ते अरबी होते आणि अरबी घोडा 7 फुटाचा असतो. त्या घोड्याची हाईट जास्त असते. आता महाराजांची तर घोडी होती, तिचं नाव होतं कृष्णा आणि घोडीचा एक पाय वरती आहे. आपण महाराजांच्या मूर्त्या बघितल्या असतील ना, अनेक ठिकाणी पाहतात, चौकामध्ये असतात. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोड्याचा एकच पाय वर असतो.
त्याचं कारण असं आहे की आपल्या महाराजांचा मृत्यू आजारपणामध्ये झालेला आहे. लढाई जर झाला असता तर घोड्याचे दोन्ही पाय वर असतात. महाराणा प्रताप, झाशीची राणी तारा राणी, प्रतापराव गुजर आहेत, मग त्यांच्या घोड्यांमध्ये 2 पाय वर असतात. ते शहीद झाले म्हणून 2 पाय वरती आणि 1 पाय वरती आजारपणी मृत्यू झाला. आणि आपल्या छत्रपती शिवरायांचं आयुष्य फार लहान आहे. त्यांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी गडावर आणि मृत्यू झाला 3 एप्रिल 1680 ला रायगडावरती. म्हणजे 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 35 वर्ष महाराज लढले होते. 15 वर्ष त्यांनी बालपणातच घालवली आणि महाराजांनी स्वतःसाठी तर महल बांधले नाही, पण राजांनी काय केलं, स्वराज्यासाठी गड किल्ले उभे केले. आता हे गड किल्ले का बांधले असतील तर त्यावेळेला गड किल्ल्यांची गरज होती स्वराज्य वाढवण्यासाठी, आपली सत्ता वाढवण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज हे तर त्यावेळेला शिवाजी महाराज झाले, हे स्वतः राजे नव्हते, पण त्यांनी स्वतःसाठी अनेक किल्ले उभे केले. छत्रपती शिवाजी राजांनी अनेक गड किल्ले आपल्याला जिंकून दिले, पण स्वराज्यासाठी. प्रत्येक गडाला वेगळी नाव आहेत, महाराजांचं नाव कोणत्याही किल्ल्याला नाही. आता जर मूर्ती पाहिली असेल आपण तर त्याच्यावरती लिहिलंय बघा, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी उद्घाटन केलं. 30 नोव्हेंबर 1957 ला ह्या मूर्तीचं उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे 1957 ला बसवलेली मूर्ती आहे. आता 65 वर्ष झाली, पण मूर्तीला बघताना नवीनच वाटते. आता मूर्तीकडे बघितल्यावर आपल्याला एकच वाटेल की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा. अवघा महाराष्ट्र शिवमय व्हावा आणि राजे आपण पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. जर सूर्यनारायण उगवलेच नसते तर आकाशाचा रंग तुम्हाला दिसला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला आले नसते तर हिंदू धर्माला काही अर्थच राहिला नसता. कारण त्यावेळेचे कवी भूषण यांनी एक वाक्य लिहिलंय, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती अगर ना होते शिवाजी सुन्नत सबकी होती. एकही मराठी तुम्हाला कुठे दिसला नसता. कारण त्यावेळेला तर 4 बादशाह होते, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह आणि औरंगजेब. यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी झुंज दिली आणि स्वराज्याची निर्मिती केली. मग छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे हिंदवी स्वराज्य घडलं. आता आपण महाराजांबद्दल एक घोषणा देऊ म्हणता, ऐका, उभे राहा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर. तर मित्रांनो, दादांनी आम्हाला या गडावरची माहिती दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. यांचं नाव आहे प्रवीण जंगा. तर त्यांचे खूप खूप आभार आम्हाला माहिती दिल्याबद्दल. थँक्यू दादा. धन्यवाद. तर मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच एंड करतोय. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा.